Praise the Lord. देवाची स्तुती असो. It's a great joy and a privilege for me once again to stand in front of you and preach God's word. हा माझ्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण आहे की मी तुम्हा समोर थांबून पुन्हा एकदा देवाच्या वचनाचा प्रसार करत आहे. Let's open our Bible, 2 King chapter 2. तर आपण आपली पवित्र शास्त्रे उघडूयात. दुसरे राजे याचा दुसरा अध्याय And we will read from 19 to 21 आणि आपण 19 ते 21 पर्यंत वाचूयात and 22 as well. आणि 22 ही त्यासोबत. The people of the city said to Elisha, "Look, our Lord, this town is well situated, as you can see, but the water is bad, and the land is unproductive. Bring me." So the Elisha said, "Bring me a new bowl," he said, "and put salt in it." So they brought it to him. Then he went out to the spring and threw the salt into it, saying, "This is what the Lord says, I have healed this water. Never again will it cause death, nor make the land unproductive." And the water has remained pure to this day, according to the word Elisha had spoken. Praise the Lord. त्या नगराचे रहिवासी अलिशाला म्हणाले, पहा, हे नगर मनोहर स्थळी वसले आहे. हे आमच्या स्वामीला दिसतच आहे, पण येथील पाणी फार वाईट असल्यामुळे जमिनीत काही पिकत नाही. त्याने म्हटले, एक नवे पात्र माझ्याकडे आणा व त्यात मीठ घाला. त्यांनी ते पात्र त्याच्याकडे आणले. मग तो पाण्याच्या झऱ्यानजीक गेला व त्यात ते मीठ टाकून म्हणाला, परमेश्वर म्हणतो, मी हे पाणी चांगले करतो. यापुढे याने मृत्यू येणार नाही व पीक बुडणार नाही. अलिशाच्या या वचनानुसार ते पाणी चांगले झाले. ते आजवर तसेच आहे. देवाची स्तुती असो. Here we can see the Elisha, the servant of Elijah, या who performed the first miracle. ठिकाणी आपण पाहतो अलिशा जो एलियाचा सेवक होता, त्याने या ठिकाणी त्याच्या कारकिर्दीतील पहिला चमत्कार असा केलेला आहे. And do you know what he did? आणि तुम्हाला माहिती आहे त्याने काय केलं? He didn't do any great thing. त्याने कुठली अशी महान गोष्ट केली नाही. He just did the small thing. त्याने एक लहानशी गोष्ट या ठिकाणी केली. But the impact of that small thing परंतु त्या छोट्याशा गोष्टीचा परिणाम was such a huge that whole town was got blessed by it. त्या छोट्याशा गोष्टीचा परिणाम असा झाला की ते पूर्ण नगर जे त्या ठिकाणी होतं ते पूर्ण आशीर्वादित झालं. Praise the Lord. देवाची स्तुती असो. The whole town was suffering because the water was not good. पूर्ण ते नगर ते त्रासात होतं केवळ त्या पाण्यामुळे. There is one incident happened in our Indian history where there was one king, okay, who situated one city, but the water was so bad, so people could not live in it. भारताच्या इतिहासात एक अशी घटना घडलेली आहे की एका राजाने एक शहर वसवलं, पण त्या ठिकाणचं पाणी इतकं खराब होतं की त्या पाण्यामुळे त्या ठिकाणी कुठलेही शहर वसू शकलं नाही. तिथे लोक राहू शकले नाहीत. Still, even till today, people bring water from outside to this city. आजच्या दिवसांमध्येही त्या शहरातील लोक जे आहेत ते बाहेरून पाण्याची आवक करतात कारण की त्यांची उपजीविका करायसाठी. Water is an essential part for human. पाणी हा मनुष्यासाठी मूलभूत गरज आहे. Without water, man cannot survive. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. And that's why the town was, unproductive. Like there was farming, and farming was unproductive. There was no crops. Like there was a problem of water, so it's a water crisis. And as we understand that, before rain starts, we always wait for the water, right? त्या ठिकाणी पाण्याची परिस्थिती इतकी भीषण होती की त्यामुळे पाण्यामुळे तिथली कुठलेही धान्य उपजवत नव्हतं. काही त्यांना गोष्टी ते करू शकत नव्हते. जसे की आपण पाहतो की पाऊस येण्यापूर्वी आपण पावसाची खूप आतुरतेने वाट पाहतो. And many societies depend on tankers. Some people depend on the earthly water. Some people depends on the river water.
and the situations become hard. आणि जर पाऊस वेळेत पडला नाही, पाऊस उशिरा पडला, तर अनेक लोकवस्ती ज्या आहेत त्या पूर्णपणे पावसावर अवलंबून असतात. काही लोक टँकरचा वापर करतात, काही लोक नदीच्या पाण्यावर जगतात, किंवा काही लोक जमिनीतून उत्पन्न होणारं जे बोरिंगचं पाणी आहे त्यावर आपली उपजीविका करतात, आणि परिस्थिती खूप गंभीर होऊ लागते. Situations becomes very worst in summer. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही परिस्थिती अधिकच भीषण होऊ लागते. I'm not just talking about water crisis over here. मी केवळ पाण्याच्या समस्येबद्दल आज या ठिकाणी बोलत नाही. I want to talk about many problems that the town faces, the city faces, the state faces, the country faces. मी केवळ त्या पण गोष्टींवर मी उजागर करत आहे की पाण्यामुळे, केवळ पाण्यामुळे त्या नगराचे रहिवासी, त्या शहराचे रहिवासी आणि पूर्ण देशाचे रहिवासी यांच्यावर कशा प्रकारे परिणाम होतो. And not only water problem, I want to focus on many other problems because of which, you know, the growth stuck. You know, the people, the country is not able to go to the next level. The state is not able to go to the next level. The town is not able to go to the next level. मी त्या केवळ पाण्याच्या समस्येबद्दलच नाही, तर त्या सर्व समस्यांबद्दल बोलत आहे की त्या समस्यांमुळे आपलं शहर, आपला देश, आपलं राज्य जे आहे ते प्रगती करू शकत नाहीये. Sometimes people are stuck over there. Sometimes the country stuck over there. Sometimes the state stuck over there. अनेक वेळा असं होतं की लोक त्याच ठिकाणी अडकून आहेत, ते शहर त्याच ठिकाणी अडकून आहेत, तो देश, ते राज्य त्याच ठिकाणी अडकून असतात, ते पुढे जाऊ शकत नाहीत. The people who are ruling the country, they also sometimes stuck because they do not have a solution for such issues. जे लोक आज देशामध्ये राज्य करत आहे, जे उच्च पदावर आहे देशामध्ये, ते लोकही त्याच ठिकाणी अडकून बसलेले आहेत, केवळ की त्यांच्याकडे त्या गोष्टींवरचं परिणाम त्यांना सापडले नाही, त्या गोष्टीवरचे सोल्युशन्स त्यांना सापडले नाही, उपाय सापडले नाही. The town people, they were facing this issue from many years. त्या नगराच्या रहिवाशांना तो पाण्याची जी समस्या होती, अनेक वर्षापासून त्यांना ही समस्या होत होती. They could not find the solution. त्यांना कुठलाही उपाय सापडत नव्हता. They tried, you know, lots of other methods. त्यांनी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांचं अवलंबन करून पाहिलं, पण त्यांना त्यातून काही उपाय निष्पन्न झाला नाही. They might have gone to the priest. ते कदाचित भविष्यवक्त्याकडे, संदेशाकडे गेले असतील, याजकाकडे गेले असतील. The priest might have told, you know, the land is cursed. कदाचित याजकांनी त्यांना सांगितलं असेल की ही जी जमीन आहे ती शापित आहे, You better go and you know, stay somewhere else. की तुम्ही या ठिकाणावरून निघून दुसरीकडे कुठेतरी राहायला जा. And that is what happens. Like whenever we share our problems to people, you know, the people say, okay, they share the workaround. हेच होतं की ज्यावेळेस आपण आपल्या समस्या लोकांकडे घेऊन जातो, तर त्या समस्येवरचा उपाय सांगण्याऐवजी ते अनेक आपल्याला वेगवेगळ्या अशा गोष्टी सांगतात की ज्या उपयोगाच्या नाहीत. But when you come to God, परंतु ज्यावेळेस तुम्ही देवाकडे येता, when you look at God, ज्यावेळेस तुम्ही देवाकडे दृष्टी लावता, when you decide that, okay, I will go to God and I will ask the solution. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या अंतःकरणात ठरवता की मी देवाकडे जाईल, देवाला हाक मागेल आणि त्याच्याकडून उपाय मागेल, then something different starts to happen. त्यावेळेस काहीतरी अलौकिक घडू लागतो. Then it's beyond your expectation. God does something. मग हे तुमच्या अपेक्षेहून अधिक मोठं असतं की देवाने ही गोष्ट घडवली. God wants to do a miracle in your life. देवाला तुमच्या जीवनात चमत्कार घडवून आणायचे आहेत. God wants to do a change in your life. देवाला तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणायचा आहे. God wants to do change in your city. देवाला तुमच्या शहरामध्ये बदल घडवून God wants आणायचा to आहे. do change in your state. देवाला तुमच्या राज्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे. God wants to bring you know, the blessing to your country. देवाला तुमच्या देशावर आशीर्वाद उतरवायचा आहे. But God is looking for something. परंतु देव त्या एकाला पाहत आहे. A simple prayer. एक साधी प्रार्थना. If you make a simple prayer to God, जर तुम्ही एक छोटीशी प्रार्थना देवाकडे कराल, if you just make a simple prayer to God, जर तुम्ही एक छोटीशी साधारणशी प्रार्थना देवाकडे कराल, even God can provide you a solution which you will not expect. देव तुम्हाला अशा प्रकारचा उपाय पुरवेल की जो तुमच्या अपेक्षेहूनही अधिक आहे. You will not expect. तुम्ही ते कधीही अपेक्षित केलं नसेल की हे घडून येईल. The people of that town decided to go to God. त्या नगराच्या रहिवाशांनी हे ठरवलं की आपण देवाकडे जाऊया. But where is God? परंतु देव कुठे आहे? God is in heaven. देव तर स्वर्गात आहे.
We cannot go to God and ask, Lord, just this is the problem. Okay, you tell me the solution. No, this is not going to happen. आपण स्वर्गात जाऊन देवाला हे तर विचारू शकत नाही की प्रभू माझी ही समस्या आहे, तुम्हाला याचं उपाय सांग. But the Lord has done something great for you. परंतु देवाने काही महान गोष्टी तुम्हासाठी घडवून ठेवलेल्या आहेत. It is that Lord has appointed the servant of God for you. देवाने तुमच्यासाठी त्याचे सेवक नेमून ठेवलेले आहेत. The servant of God who is a channel of blessing for you. ते सेवक जे देवाच्या आशीर्वादाचे स्रोते तुमच्यासाठी आहेत, केंद्र आहेत. A center of blessing, a channel of blessing. ते तुमच्यासाठी आशीर्वादाचे केंद्र आहेत. The people of the town, you know what they went? They went to the Elisha, the prophet. त्या नगराच्या रहिवाशांनी हे ठरवलं की आपण अलिशाकडे जाऊया. Nobody thought to go to Elisha. कोणी विचार केला नसेल की आपण अलिशाकडे जाऊयात म्हणून. Nobody knew what happened to, they all were hoping for Elijah. कोणीही हा विचार केला नसेल की आपण अलिशाकडे जाऊया. ते सर्व एलियाची वाट पाहत असतील, कदाचित त्याच्याकडे आशा लावली But असेल. Elia is gone. परंतु एलिया तर त्यावेळेस नव्हता, तो गेला होता. He was picked up, by chariots of heavens. त्याला देवाच्या अग्निरथाने त्याला घेऊन गेले होते. He was no more. तो त्या ठिकाणी नव्हताच, पृथ्वीवर नव्हता. And then the people of the town, आणि त्यावेळेस त्या नगराच्या लोकांनी they decided, let's go to the Elisha. मग त्यांनी हे ठरवलं की आपण अलिशाकडे जाऊया. He is also a servant of God. तोही देवाचा सेवक होता. And they went to Elisha. आणि ते अलिशाकडे गेले. They shared the problem to Elisha. त्यांनी आपली समस्या अलिशाला सांगितली. Do you know how they shared the problem to Elisha? तुम्हाला माहित आहे त्यांनी कशा प्रकारे अलिशाला आपली समस्या सांगितली असेल. They said, Lord, त्यांनी त्याला असं सांगितलं असेल की प्रभू, तसंच सांगितलं, Lord, की तसंच सांगितलं की प्रभू, this town is well situated, की हे नगर एका उत्तम ठिकाणी वसलेलं आहे, but the water is bad, परंतु या ठिकाणचं पाणी जे आहे ते वाईट आहे, and the land is unproductive. आणि त्यामुळे या जमिनीत काहीही पिकत नाही. How you approach to God's servant with your problems? तुम्ही तुमच्या समस्या घेऊन देवाच्या सेवकाकडे कशा प्रकारे जाता? Some people go to the servant of God with the problems like, Pastor, there is a problem, you can pray. काही लोक अशा प्रकारे येतात की देवाच्या सेवकाकडे येतात की पालकजी, माझी एक समस्या आहे, तुम्ही केवळ त्यासाठी प्रार्थना करा. They will not share what's the actual problem. ते त्यांच्या जीवनातील जी खरी समस्या आहे ते कधी देवाच्या सेवकाशी बोलणार नाहीत. Some people, they do not share the problem, they do not get the solution from God, they are stuck there itself from many years. अनेक लोक देवाच्या सेवकाकडे येत नाहीत, त्यांची समस्या सांगत नाहीत, त्यामुळे ते त्याच ठिकाणी अडकून राहिलेले आहेत अनेक वर्षांपासून. If you don't share your problems to the servant of God, you will not receive the blessing or the solution from God's servant. जर तुम्ही तुमच्या समस्या देवाच्या सेवकाला सांगितलं नाहीत तर तुम्हाला देवाच्या सेवकाकडून आशीर्वादही मिळणार नाही. The people went to Elisha. लोक जे आहेत ते अलिशाकडे आले. They did not look Elisha because he was not a rich man. त्यांनी अलिशाकडे हे पाहिलं नाही की तो खूप श्रीमंत व्यक्ती आहे, He did not have hair. की त्याच्या डोक्यावर खूप सारे केस नाहीत, Like he was bald. तो एक टकल्या असा व्यक्ती होता. I don't think so. He is like a strong, handsome man. No. तो मी हा विचार करतो की अलिशा कधी असा उंचा, पुरा धिप्पाड, सुंदर देखणा असा मनुष्य असेल. He was not like a Elijah. तो एलियासारखा नव्हता. Nobody will think, okay, he is a prestigious man, so that we should respect that person. कोणी त्याच्याबद्दल हा विचार करणार नाही की हा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहे आणि आपण याचा आदर सन्मान करायला हवं. A poor man. एक गरीब मनुष्य होता. Only had a one donkey. केवळ त्याच्याकडे एक गाढव होतं, A small house. एक छोटंसं घर. He will walk from one city to another city. तो एका शहरातून दुसऱ्या शहरात चालत जात असे. He had one servant that is also very covetous. त्याला एकच सेवक होता गेहजी नावाचा, तोही अगदी लोभी. लोभी होता.
And some people might have thought, "Arey, if you want to go to the servant of God, let's go to the some rich person, rich servant of God. Why in the world you want to go to the servant of God who is living in a slum area?" लोक अनेक वेळा असाही विचार करत असतील त्या काळात की जर आपल्याला देवाच्या सेवकाकडेच तुम्हाला जायचं आहे तर एक असा श्रीमंत असा देवाचा सेवक ज्याचं समाजात नाव आहे त्याच्याकडे जावा, ना की त्या सेवकाकडे तुम्ही जायला पाहिजे की जो एक गरीब वस्तीत राहत असेल. Nowadays people have a different concept for the servant of God. आजच्या दिवसांमध्ये लोकांच्या मनात देवाच्या सेवकाबद्दलची जी व्यक्तिरेखा आहे ती वेगळी आहे. Some people think if the servant of God is coming by car means he is a great man. अनेक लोक हा विचार करतात की देवाचा सेवक जर आज चारचाकी वाहनाने कारने येत असेल तर तो खूप महान असा सेवक आहे. If he has a big church and so many people are coming, that means he is a great man. जर त्याच्या चर्चमध्ये खूप सारे लोक येत असेल तर तो हा महान सेवक आहे. If he has 4-5 bodyguard, that means he is top level one. आणि जर त्याच्या सोबत 4 ते 5 त्याचे अंगरक्षक असतील तर तो अधिक उच्च असा सेवक आहे. And then people started thinking, oh, when I go into that presence, I start feeling the power of God. आणि मग ज्यावेळेस मी त्याच्या चर्चमध्ये जाईल त्यावेळेस मला देवाचं सामर्थ्य जाणवू लागेल. That's what nowadays people think. आजच्या दिवसांमध्ये हेच लोक विचार करत आहेत, अशा प्रकारचाच लोक विचार करत आहेत. But do you know what the people of that town thought of it? पण तुम्हाला माहिती आहे त्या छोट्याशा नगराच्या लोकांचे विचार काय होते? They did not look the outward appearance. ते त्या लोकांनी देवाच्या सेवकाचं बाह्य स्वरूप नाही पाहिलं. They just understood that he is the servant of Elijah. त्यांनी केवळ एकच गोष्ट लक्षात घेतली की हा एलियाचा सेवक आहे. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. He was a poor. तो गरीब होता. Elisha had no, the chariots or the rich man. No, he was not that. अलिशाकडे काय असं मोठे रथ नव्हते किंवा तो खूप एक श्रीमंत व्यक्ती नव्हता असं जगातलं. He was just a simple man. तो केवळ एक साधारणसा मनुष्य होता. The people of the town went to the simple servant of God. त्या नगराचे लोक एका साधारण देवाच्या सेवकाकडे गेले. When God came down, left the heaven and came down to the earth, ज्या वेळेस देवाने स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला, he was simple. तो एक अगदी साधारण असा मनुष्य निर्माण झाला. साधारण मनुष्य होता. He did not have any, he did not earn money through ministry. त्याने आपल्या सेवा कार्यातनं पैसा कमवला नाही, But he worked hard. परंतु त्याने कठीण परिश्रम केले. Elisha was the same person. अलिशा अशाच प्रकारचा मनुष्य होता. And then people went to him. त्यामुळे त्या नगराचे रहिवासी अलिशाकडे आले. That's a good, wise choice. ही एक उत्तम प्रकारची निवड त्या लोकांनी केली. And do you know what they said? आणि तुम्हाला माहित आहे ते लोक त्याला काय म्हणाले? Lord. प्रभू. It's a respective word. तो त्या काळातील एक खूप मोठा असा महान सन्मानपूर्ण शब्द होता. They said they shared their problems. त्यांनी आपली समस्या अलिशाशी सांगितली. And do you know what Elisha said? आणि तुम्हाला माहिती आहे अलिशा त्यांना काय बोलला? Elisha did not give them lecture. अलिशाने त्यांना खूप मोठं असं काही प्रवचन दिलं नाही. Elisha did not pointed them and told them, you are a sinners and that's why this is what happening. अलिशाने त्यांच्या चुकाही त्यांना दाखवल्या नाहीत, त्यांचे पापही त्यांना दाखवले नाहीत की तुम्ही पापी आहात त्यामुळे हे घडून आलंय. Do you know what he did? तुम्हाला माहिती आहे त्याने काय केलं? Do you know what he did? तुम्हाला माहिती आहे त्याने काय केलं? He said, bring a new pot. की त्याने त्यांना एकच सांगितलं की तुम्ही एक नवीन भांड घेऊन या. A new pot. एक नवीन भांड. What is written over here? या ठिकाणी काय लिहिलंय आपण ते वाचूया. त्याने म्हटले एक नवे पात्र माझ्याकडे आणा व त्यात मीठ घाला. So I would say that is something, new bowl. How bowl काय म्हणतात मराठीत? वाटी. 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 But it will be a big bowl, right? हा. ते एक मोठ्या अशा प्रकारची वाटी असल्यासारखं भांड होतं. And why he said bring a new bowl? त्याने का असं म्हणलं असेल की तुम्ही नवीन पात्र घेऊन माझ्याकडे या? Why? का?
Because कारण Elisha wanted to explain them that your life has corrupted. This town people's lives are corrupted because of sin, and only if you become a new in the eyes of God, then only the blessing will come. कारण आलिशाला हे त्या लोकांना समजवून द्यायचं होतं की या लोकांतील नगरातील लोकांचं आयुष्य जे आहे ते पापामुळे भ्रष्ट झालं आहे आणि केवळ परमेश्वरच तुम्हाला नवीन करू शकतो. तो तुमची भ्रष्टता दूर करू शकतो या नव्या पात्राप्रमाणे. And do you know what he said? आणि तुम्हाला माहिती आहे तो काय बोलला? He said, bring some salt. की थोडंसं मीठ माझ्याकडे आणा. And he put that salt into that pot. आणि त्याने ते मीठ जे आहे त्या नवीन पात्रामध्ये टाकलं. A new pot. एका नवीन भांड्यात, नवीन New पात्रात, bowl. एका नवीन भांड्यात ते मीठ त्याने टाकलं. And do you know what he did next? आणि तुम्हाला माहिती आहे त्याने पुढे काय केलं? He went to the spring where the spring started, the water flows. आणि तो त्या ठिकाणी गेला The source of the water. की ज्या ठिकाणावरून तो पाण्याचा झरा येत होता, ज्या नगराला त्या पुरवठा होत होता, त्या स्रोतापाशी तो गेला. And do you know what he did? He just put that salt from that new pot to that spring. आणि त्याने केवळ त्या नवीन भांड्यातील जे मीठ त्याला आणून दिलं होतं ते मीठ त्या भांड्यातून घेऊन त्याने त्या पाण्याच्या स्रोतापाशी टाकलं. And there's something miraculous he said next. आणि त्या ठिकाणी काही चमत्कारिक असं तो त्या ठिकाणी बोलला. He said, this is what the Lord says. की तो बोलला, परमेश्वर म्हणतो, I have healed this water. मी हे पाणी चांगले करतो. Never again will it cause death nor make the land unproductive. यापुढे याने मृत्यू येणार नाही व पीक बुडणार नाही. And the water has remained pure to this day. आणि पाणी जे आहे, पाणी चांगले झाले ते आजवर तसेच आहे. According to the word Elisha had spoken. अलिशाच्या या वचनानुसार ते पाणी चांगले झाले ते आजवर तसेच आहे. Today Lord want to do a great miracles in this country, in this state, in this town, in this place through your life. देवाला या देशामध्ये, या राज्यामध्ये, या शहरामध्ये, या नगरामध्ये महान असे चमत्कार घडवून आणायचे केवळ तुमच्या जीवनाद्वारे. And your lives are the new vessels. आणि देवाला त्याप्रमाणे तुमचे जीवन जे आहे नवीन पात्र असं करायचं आहे. Unless until your life become new, God cannot do miracles from your life. जोपर्यंत तुमचं जीवन नवीन होत नाही तोपर्यंत देव तुमच्या जीवनाद्वारे चमत्कार घडू शकत नाही. Unless until your bodies become new, your spiritual lives become new, nothing can change. जोपर्यंत तुमचं आत्मिक जीवन जो बदलत नाही, जोपर्यंत नवीन होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनात काहीच घडू शकत नाही. And when your life become new in the eyes of God, ज्या वेळेस तुमचं जीवन देवाच्या दृष्टीने नवीन केलं जातं, the Lord put salt, that means the word of God in your life. देव तुमच्या जीवनात त्याचा शब्द टाकतो. As a salt. एक मिठाप्रमाणे देव आपले वचन तुमच्या जीवनात टाकतो. And that's why the Bible says you are the salt of this world. त्याप्रमाणे पवित्र शास्त्रात हे सांगितलं आहे की तुम्ही जगाचे मीठ आहात. The Bible says wherever you go, I will bless that land. ते पवित्र शास्त्रात ते सांगितले की ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या जागेला मी आशीर्वादित करेन तुमच्याद्वारे. Whichever company you work, that company God will bless because of you. ज्या कंपनीत तुम्ही काम करत आहात ती कंपनी तुमच्याद्वारे आशीर्वादित होईल. Whatever the society you're living into the flat, God will bless that society because of you. ज्या कोणत्या सोसायटीत तुम्ही राहत असाल त्या फ्लॅटला त्या तुमच्यामुळे त्या सोसायटीला आशीर्वाद मिळेल. Because you are the salt of this world. कारण तुम्ही जगाचे मीठ आहात. And the salt will only work. आणि मीठ त्यावेळेसच काम करतं. If your life became new in the eyes of God. ते केवळ त्यावेळेसच घडून येतं ज्या वेळेस तुमचं जीवन देवाच्या दृष्टीने नवीन केलेलं The आहे. Lord says, see, I make new things. प्रभू या ठिकाणी म्हणाला की पहा मी तुमच्या जीवनात नवीन गोष्टी घडवत आहे. That new things is started. त्या नवीन गोष्टी ज्या आहेत त्यांची सुरुवात झालेली आहे. The Elisha's life was new in the eyes of God. अलिशाचं जीवन देवाच्या दृष्टीने नवीन झालेलं होतं. That's why the salt was the word of God which he spoken out. त्यामुळे देवाचं वचन जे त्या मिठाप्रमाणे त्याने ते बोललं आणि ते घडून आलं. And when he spoke out, the miracle happened and the town was blessed.
त्यामुळे तो बोलला आणि त्या शहरात त्या नगरात चमत्कार घडून आला. Nowadays, when you see the problems around your society, around your country, ज्या वेळेस तुम्ही पाहता तुमच्या समाजात तुमच्या देशात अनेक समस्या आहेत, you, instead of murmuring and complaining, why don't you act like a salt carrier? तुम्ही त्यावर तक्रार करण्याऐवजी तुम्ही ते मीठ वाहून नेणाऱ्या व्यक्तीप्रमाणे का कार्य नाही केलं पाहिजे? Why don't you become a channel of blessing for thousands of life as God predicted for you? का तुम्ही अनेक लोकांसाठी आशीर्वादाचे केंद्र बनले नाही पाहिजे ज्यांच्याबद्दल देवाने तुम्हाला सांगितलं आहे? Remember what the Lord has spoken to you in your young time. त्याची तुम्ही आठवण करा की देव तुमच्या तारुण्याच्या दिवसात तुमच्याशी काय बोलला. Remember what the Lord has spoken to you few days back. तुम्ही त्याची आठवण करा की देव काही दिवसांपूर्वी तुम्हाला काय बोलला. The Lord showed you that I will do the miracles through your life. देवाने तुम्हाला सांगितलं की मी तुमच्या जीवनाद्वारे चमत्कार घडून But आणेन. why you are stopped? परंतु का तुम्ही थांबलेले आहात? Why you became discouraged? का तुम्ही निराश झाला Why आहात? you became disappointed? का तुम्ही आशाहीन झाला Why आहात? you have lost the hope? का तुम्ही तुमच्या जीवनातील आशा गमावली Why आहे? you are thinking that you are a use of nothing? का तुम्ही हा विचार करतात की तुम्ही निरुपयोगी आहात? You are the channel of blessing for this तुम्ही country. अनेकांसाठी आशीर्वादाचे केंद्र आहात. Wherever you go, God will bless that ज्या place. ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणाला देव आशीर्वादित करेल. Why you are afraid? का तुम्ही घाबरत आहात? Why you are feared to go? का तुम्ही जाण्यासाठी घाबरत आहात? What the Lord has decided for you, will not God fulfill it? जे देवाने तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी नेमून ठेवलं ते देव पूर्ण करणार नाही काय? The Lord has a great plan for you. देवाची तुमच्या आयुष्यासाठी महान अशी योजना आहे. The Elisha became a fruitful for that town. अलिशा त्या नगरासाठी फलद्रूप असा ठरला. Today that miracle can happen for your town as well. आज ते चमत्कार तुमच्या शहरात तुमच्या नगरातही घडू शकतात. Today that miracle can happen wherever you are working. ते चमत्कार तुम्ही ज्या ठिकाणी कार्य करतात काम करतात त्या ठिकाणी घडतात. Why don't you forget that which company which you are working is God blessed when you decided to work into that company? का तुम्ही हा विचार का तुम्ही हे विसरता की ज्या वेळेस तुम्ही त्या कंपनीत काम करायचा निर्णय घेतला देवाने त्यावेळेसच त्या कंपनीला आशीर्वादित Look केला आहे. around your other places. तुमच्या आजूबाजूच्या जागेंवर तुम्ही लक्ष द्या. Your place is blessed than other places. तुमची जागा तुम्ही ज्या ठिकाणी आहात ती जागा अधिक आशीर्वादित आहे इतर जागांपेक्षा. Why don't you understand that you are the great source where the God want to work through your life? का तुम्ही हा विचार करत नाही की तुम्ही ते महान असे स्रोत आहात देवाच्या दृष्टीने की जे तुमच्याद्वारे कार्य करू इच्छितो. The Bible says if the soul leaves its value, if the salt leaves its value, पवित्र शास्त्रात सांगितलं आहे की जर मिठाला त्याची किंमत नसेल, खारटपणा जर निघून गेला what is the use of it? तर त्याचा काय उपयोग आहे? If our life is without, if our life is corrupted because of sin, then the salt is useless. जर आपलं आयुष्य पापाने भ्रष्ट केलेलं असेल तर ते त्या मिठाची काहीच किंमत नाही आपल्या जीवनात. But if your life is full of godly behavior, पण जर तुमचं जीवन पूर्णपणे देवाच्या सानिध्याने भरलेलं आहे then your life will become a channel of blessing for thousands of people. तर तुमचं आयुष्य अनेक हजारो लोकांसाठी आशीर्वादाचं केंद्र बनू शकतं. Are you ready to become a channel of blessing? तुम्ही त्या आशीर्वादाचं केंद्र बनण्यासाठी तयार आहात का? From today onwards, are you ready to become a आजच्या channel of blessing? दिवसापासून तुम्ही त्या आशीर्वादाचं केंद्र बनण्यासाठी तयार Are आहात you का? ready to say that, Lord, I will follow thee? तुम्ही हे म्हणण्यासाठी तयार आहेत का प्रभू मी आज तुझ्या मागे चालू इच्छितो. Let's sing that song. तर आपण आज ते गाणं गाऊयात. Let's stand up. तर आपण सर्व उभे राहूयात. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. No turning back, no turning back, no turning back, no turning back. Lord, I pray for every Christian person in this country. प्रभू मी त्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी आज प्रार्थना करते जो या भारत देशात आहे. Lord, as per this word of God, प्रभू या तुझ्या वचनाद्वारे Lord, I pray that they may understand the value of salt, which is the word of God,
they may understand that, Lord, the vessel which is their life, and if that life become a holy and new, then they will become a channel of blessing for thousands of people. प्रभू मी त्यासाठी प्रार्थना करत आहे की त्या सर्व लोकांना हे समजावं की प्रभू तुझं वचन जे आहे ते मिठाप्रमाणे आहे की ते लोक जे आहेत तू त्यांचे जीवन नवीन कर की जेणेकरून त्यांच्या जीवनातून आशीर्वादाचे स्रोत ते आहे ते सर्व त्या ख्रिस्ती व्यक्तींना समजावं म्हणून आज मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. Lord, I pray, help Christian people understand their strength, their power, and their presence. प्रभू तू प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला ती मदत कर की ते त्यांच्यामध्ये जे सामर्थ्य तू निर्माण केलेलं आहे, जे सामर्थ्याची शक्ती, जे तुझं सानिध्य त्यांच्यामध्ये आहे की त्याची त्यांना किंमत कळावी. So wherever they go, Lord, की ज्या कुठे ते जातील the land will become a blessing, and then make everything blessing. की ती जागा अशी आशीर्वादित कर की त्या ठिकाणचं सर्व काही आशीर्वादित व्हावं. Lord, I commit everything into your mighty hand. प्रभू मी सर्व प्रार्थना तुझ्याच नावात मागतो. I pray in the name of Lord and Savior Jesus Christ. मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात ही प्रार्थना मागतो. Oh Father, listen. Amen. म्हणून तो ऐक विद्या. आमेन. या